संभाजीनगरमध्ये दलालांकडून कामगारांची लूट होतीये। किटच्या नोंदणीसाठी 1500 रुपयांची मागणी करण्यात आली आहे। सॅमच्या कॅमेऱ्यामध्ये दलालांची टोळी कैद झालेली आहे। या दलालांवर आता काय कारवाई होणार हे बघणं महत्त्वाचं असेल। बस उतने में हो जाएगा। पेमेंट वगैरह कुछ नहीं लगेगा। पेमेंट वगैरह किसको बोले तो उनको ना बुलाना पड़ेगा मेरे को। किसके उनके हैं और दो दूसरे के। कितने भी बंदे पैसे उतने 1500 कुछ कम करो ना। नहीं पैसे कम नहीं होते यहाँ पे, उतने पैसे उसमें कुछ भी कम नहीं होने वाला क्योंकि उसमें यार हमको कुछ अब नहीं दूसरे तो वो 1300 ले नहीं रहे नहीं नहीं पैसे कम नहीं चाहिए, कम नहीं होते 1500 से नीचे नहीं। उसमें कम करके कुछ भी। ये लोग देखो कहाँ से आए, बैठे से आए लोग और रंजनगांव के बुला रहे थे, वो पूरे लाइनिंग में बैठे ले टोकन लेके। नाम क्या है भैया? राजेश बाबा फॉर्म होते। अच्छा तर समोरच्याचं म्हणजे म्हणणं होतं ते काय तसं याचं का पेमेंट हे लागेल? बघा तुमचे 7 फॉर्म आहे, 7 फॉर्म माझ्याकडे घेऊन या। मी तुमच्या 7चं काम करून देईन, 1200 रुपये घेईन आणि जर भांडे नाही भेटले 1 लाख रुपये वापस देईन। किती? 1 लाख रुपये वापस देईन तुम्हाला जर भांडे मागून नाही भेटले तर। पण भाडे आताच भेटणार आहे? आता नाही भेटणार, 8 दिवसांनी। 8 दिवसांनी? 8 दिवसांनी जर नाही भेटले माझा नंबर घ्या, मी आंबेलचा प्रॉपर आंबेल कुठला? आंबेल 7 फॉर्म होते। अच्छा या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, नेमकं काय घडलेलं आहे? दलालांचं कल्याण होताना दिसतंय। शेजारी राज्य सरकारच्या कामगार विभागाच्या वतीनं बांधकाम कामगार आणि इमारत कामगारांच्या कुटुंबियांना 40 ते 50 हजार रुपयाची एक किट दिली जाते। ती मोफत किट आहे आणि त्याची नोंदणी सध्या सुरू आहे। नोंदणीनंतर KYC केली जाणार आहे। पण या काळामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दलालांचा अक्षरशः सुळसुळाट झालेला आहे। आपला कॅमेरा गेल्यानंतर दलाल पळून गेले, मात्र गेल्या काही दिवसांपासून जी नोंदणी सुरू आहे त्या नोंदणीमध्ये हजारो कामगारांकडून 1200 ते 1500 रुपये, 1500 रुपये, कधी 2000 रुपये घेतले जात आहेत आणि त्यांची नोंदणी केली जात आहे। कामगारांना असं वाटतंय की 40-50 हजार रुपयाची किट मोफत मिळते, तर आपण 1000-1500 रुपये, 2000 रुपये देऊन नोंदणी करावी। पण या दलालांचा इतका सुळसुळाट झालेला आहे की ती लूट कमी होता होईना। त्यामुळे आता नेमकं राज्य सरकार याकडे कसं पाहतं किंवा यावर काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कामगार कल्याण विभागाच्या वतीनं अधिकारी कर्मचारी याची नोंदणी करायला हवी, या सगळ्या यंत्रणेवर त्यांचं लक्ष असायला हवं। पण तेच यामध्ये सहभागी होत असल्याचा आरोप होतो आहे आणि त्यामुळं कामगारांचं कल्याण की कर्मचारी अधिकारी आणि दलालांचं कल्याण असा एक प्रश्न पडावा अशी स्थिती छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे। आपण जे व्हिडिओ दाखवतोय ते छत्रपती संभाजीनगर शहरातील पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पडेगावचा आहे। विशेष म्हणजे तो मतदारसंघ हा पालकमंत्री संजय शिरसाट यांचा आहे। पालकमंत्र्याच्याच मतदारसंघामध्ये असे प्रकार होत असल्यामुळे नेमकं राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी काय चित्र असेल याचा विचार करणंही आपल्याला थरकाप उडवणारा असेल। कारण गरीब कल्याणकारी योजना कामगारांपर्यंत पोहोचावं यासाठी सरकारच्या वतीनं ही योजना राबवली जाते। मात्र हे चित्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दिसत असलं तरी महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये हीच स्थिती आहे। त्यामुळे आता लाखो कर्मचाऱ्यांच्या कामगारांची नोंदणी करून त्यांची लूट करण्याचा डाव जो रचला जातोय त्यावर आता नियंत्रण आणणं गरजेचं आहे। सर्वसामान्य कामगार अगदीच माधव, धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर दलालांचं कल्याण होताना दिसतंय, कामगारांचं नाही तर दलालांचं कल्याण। मात्र ही घटना जेव्हा साम टीव्हीच्या कॅमेऱ्यामध्ये कैद होत होती तेव्हा हे दलाल जे आहेत ते निघून गेलेले आहेत।